नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज आकाड तळला. सर्वच जण आकाड तळायला कापण्या बनवतात, पण माझ्या मुलांना कापण्या आवडत नाहीत, म्हणून मी शंकरपाळ्या बनवल्यात बरं का. माझी 2 नंबरची मुलगी डॉक्टर आहे आणि ती प्रेग्नेंट आहे. तिला डॉक्टरांनी थोडासा आराम करायला सांगितलं आहे. त्यामुळे ती सध्या 8 दिवस झाले इकडं आली आणि तिला पण शंकरपाळ्या खाव्याशा वाटल्या, म्हणून मग मी शंकरपाळ्या बनवल्या. माझ्याकडे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, माझी पण तब्येत बरी नाही. वारीवरून आल्यानंतर 4-5 दिवस घरातली कामं होती आणि कामं झाली की मला 2 दिवस भयंकर ताप आला आणि सर्दी खोकलासुद्धा झाला. तापामुळे मला अशक्तपणाही आला. तापामुळे जेवणही गेलं नाही. पण आत्ता थोडीशी तब्येत व्यवस्थित झाली आहे आणि त्यात तोंडाला जर पण आला आहे. त्यामुळे व्यवस्थित बोलता पण येत नाही आणि खाताही येत नाही. माझ्या नातीला पण शंकरपाळ्या खूप आवडत्यात. नात पण सारखी म्हणत होती, आजी शंकरपाळ्या बनव. कारण मीच तिला म्हटलं होतं की आपण शंकरपाळ्या बनवूया. त्याच्यामुळं 2-3 दिवस नातीनं नादच लावलेला, आजी शंकरपाळ्या बनव. तर म्हटलं चला आपण पण आकाड तळूया आणि नात आणि मुलगीसुद्धा शंकरपाळ्या खाईल. शिंगे, आपण काय बनवतोय? काय बनवतोय आपण? आपण कॅन्डी बनवत होती. आता आपण गावाला जात होती. अगं शंकरपाळ्या. शंकरपाळ्या आज आपण आज जाणार आहे. हां, ऐक ना मी काय सांगते. सगळीजण काय बनवत्यात, आकाड महिन्यात बनवत्यात कापण्या, पण आमच्यात काय कापण्या कोणाला आवडत नाहीत. मम्मा, मी म्हणते, ओके? हां, मम्मा, आमच्याला कपडे नाही होत, कपडे धुवायला लागते. चिंगी मला बोलूनच दिना झाली आहे, शांतच बसना झाली या. हिला तर तुम्ही ओळखता, माझी 2 नंबरची मुलगी डॉक्टर आहे, प्रेग्नेंट आहे. तिला 6वा महिना आहे, आत्ता जस्ट 6वा महिना लागला आहे. थोडंसं डॉक्टरांनी रेस्ट सांगितली आहे, म्हणून आली एक 7-8 दिवस. तर म्हटलं चला खायला काहीतरी बनवूया. सगळी आकाडात कापण्या बनवतात, पण आमच्या पोरांना काय कापण्या आवडत नाहीत आणि हिला पण शंकरपाळ्या आवडतात. म्हणून म्हटलं चला आज शंकरपाळ्या बनवूया. शंकरपाळ्याचं पीठ मळून ठेवलं आहे. बघा आमची चिंगी कशी करते, देती का लाटून. चिंगी, पिठाचं काय करते बाळा तू? केलेल्या शंकरपाळ्या परत गोल करत बसली बघा. लय उच्चापट्या करते चिंगी. चिंगी छान डान्स खूप छान करते. मी चिंगीच्या डान्सचा व्हिडिओ टाकणार आहे बरं का. बेबी जॉनी वय तसं करते वय. बरं चालतंय. आता ती मला लाटून देते. आता मी तळाई घेणार आहे शंकरपाळ्या. पीठ दाखव की चकू. एवढ्या शंकरपाळ्या बनवायच्यात. जवळजवळ 1.5 किलोच्या असतील. तर बघा इथं मी मैद्याच्या शंकरपाळ्या बनवते आणि मैदा घरातल्या एका भांड्याने मोजून घेतला. मैदा भांड्याने मोजून घेतला की इतर साहित्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित घेता येतं आणि शंकरपाळ्यासुद्धा छान होतात. तर 2 वाडगी मी मैदा घेतला आणि पाऊण वाडगं साखर घेतली आणि पाऊण वाडगं पाणी घेतलं आणि अर्ध वाडगं कडकडीत गरम करून डालडा घेतला, म्हणजेच 1 पावशर डालडा घेतला. सुरुवातीला साखर मिक्सरला दळून घेतली आणि पाण्यामध्ये विरघळत ठेवली. त्यानंतर मैदा चाळून घेतला, चवीपुरतं मीठ घातलं आणि कडकडीत गरम करून घेतलेला डालडा मैद्यात घातला. मैदा सूर असा आवाज आला की समजायचं डालडा व्यवस्थित गरम झाला होता आणि नंतर मग तो डालडा मैद्याच्या कणाकणाला चोळून घेतला. व्यवस्थित डालडा मैद्याला चोळून घेतला की शंकरपाळ्या छान खुसखुशीत बिस्किटासारख्या होतात. आणि त्यानंतर मग साखरेचं पाणी घालून हलक्या हाताने पिठाचा
गोळा केला. तर मी जे हे प्रमाण घेतलं ते प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. असं प्रमाण घेऊन शंकरपाळ्या बनवल्या की शंकरपाळ्या छान होतात. मी दरवर्षी शंकरपाळ्या याच पद्धतीने बनवते. तर माझ्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत छान बिस्किटासारख्या होतात. शंकरपाळी मम्मा शंकरपाळी शंकर पिता ठेव. कसला काळ काळ मिट्ट केलंय. मी करते टाकू नको टाकायचं नसतं तेल उडतं अंगावर. मी टाकीन मी टाक करून झाली की आजी तुला ते खायला. हो दे ना. हो थांब. अगं थंड होऊ दे ना. बघितलं का कसा कालवा चाललाय. बारकी पोरं असली की कसं असतंय. आता मी काय करते मम्मी आता कसं चाललंय. कसं तळायचं हा दाखवतीन खाती. कसलं झालंय ग. कसले झालेत शंकरपाळ्या. छान झालेत का. खुसखुशीत झालेत का. कुरकुरीत कुरू 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 खुसखुशीत. काय अगं छान लागतात का. बिस्किट सारख्या लागतात का. बिस्किट सारख्या लागतात. त्यांना सांग की मग. त्यांना सांग की व्हिडिओ मध्ये बघून. तिकडे बघून सांग की कसले लागतात. छान लागते बिस्किट सारखे आता लागतात. आजीला बनवलंय आज आता मी खायला लागली आता व्यवस्थित बोबडं बोलू नको. व्यवस्थित बोल. कसल्या बनवल्यात आजीनं शंकरपाळ्या. छान बनवलंय आणि चिंगी काय करती. शंकरपाळ्या खाती हे का नाही. हा एवढ्या झाल्यात तळून आणि चिंगीचं खायला सुरुवात झाली. गरम गरमच शंकरपाळ्या खाती. सर्दी खोकला झालाय. खाऊ नको गरम गरम म्हणलं तरी ऐकतं ना हे का नाही चिंगे. आणि अशी मांडीव बसती. लाटाय तरी पाहिजे नाहीतर मग काय करायला पाहिजे. खायला तरी पाहिजे. झोप म्हणलं तर झोपणं झाली. शंकरपाळ्या तळायला वेळ लागतो हे का नाही. तिची मम्मा देती लाटून. मी तळती आणि चिंगी खाती. झाल्या बघा सगळ्या शंकरपाळ्या करून. एकदम मस्त शंकरपाळ्या तयार झाल्यात. मस्त खुसखुशीत तयार झाल्यात. अगदी तोंडात टाकताच विरघळतात. बिस्किटासारख्या लागतात. माझ्याकडे घरात मैदा शिल्लक होता. मैदा किती होता तो काय मी मोजला नाही. पण शंकरपाळीचं प्रमाण व्यवस्थित हो म्हणून एका भांड्यानं मैदा मोजून घेतला होता. भांड्यानं मैदा मोजून घेतला की इतर साहित्याचं प्रमाण सुद्धा व्यवस्थित घालता येतं. हे प्रमाण वापरून मी आज शंकरपाळ्या बनवल्या. पण शंकरपाळ्या एवढ्या भारी झाल्यात ना. एक शंकरपाळी तोंडात टाकली तर असं वाटतंय शंकरपाळ्या खातच राहावं. एवढ्या सुंदर शंकरपाळ्या झाल्यात. मस्त शंकरपाळ्या झाल्यात. पीठ मळतानाचा व्हिडिओ मी केला नाही. पण मी साहित्याचं प्रमाण सांगितलं आणि तसंच साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.